आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पैसे दे. परत जायचंय. थांब, आलोच. परत बेरत काय नाही. आधी माझे झालेले पैसे दे, नंतर दुसऱ्या ऑटोने ये. ए चल, काढ पैसे. अरे बाबा दे ना पैसे. कशाला दिमाग खराब करतो. विश्वास. विश्वास काय नाही. तुझ्यासारखे छपरी ना लय बघितलेत. असे येतात आणि निघून जातात. चल दे पैसे. नमस्कार, आम्ही रावसाहेब राजे शिर्के. तुमचीच वाट बघत होतो. या या या. दगडू मामाने तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं. तेव्हापासून आम्ही तुमची खूप वाट बघत होतो. या या. घ्या, तुमच्यासाठी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. घ्या. दिसतंय ना, तोंडात पान आहे. खाणं पिणं नंतर. समस्या सांगा. समस्या काय आहे? खूप मोठी समस्या आहे आमची, आणि या समस्येमधून फक्त तुम्ही आम्हाला सोडवू शकता असं दगडू मामांचं ठाम मत आहे. म्हणून तर आज आम्ही तुम्हाला इथे आमच्या घरी बोलवून घेतलं. प्रॉब्लेम मराठीत समस्या. समस्या सांगा काय आहे? मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे व्यावसायिक आणि वैयक्तिक आमच्या आयुष्यातली आमची कट्टर शत्रू नंबर 1. तिचा काटा काढण्याचा आम्ही बरेचदा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस ती वाचली. दगडू मामा म्हणतो की तिच्याकडे देवीची शक्ती आहे. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं ते मी वेळ आल्यावर बोलणारच आहे. तुम्हाला जे काय बोलायचंय ते बोलून घ्या.
आतापर्यंत ती एकटी होती, पण आता तिच्या आयुष्यात तिचा नवरा यशवर्धन तो परत आलाय. त्यामुळे तिची बाजू भक्कम झालेली आहे. आता तिच्याकडे बुद्धी, शक्ती, पैसा आणि ताकद हे सगळं काही आहे. पण तरीही आम्हाला तिचा काटा काढायचा आहे आणि तिला संपवायचं आहे. होणार, हलगी लावून कार्यक्रम होणार. मोर्या बोला. तिचा नवरा यशवर्धन यांनी आम्हाला दगा दिलाय. खरं तर ह्याला आपण सगळ्यात आधी संपवला पाहिजे. त्यानंतर मैत्रीचं काय करायचं हे वेगळं सांगायला नाही लागणार. झालं, आमचं सगळं बोलून झालं. घर म्हणजे ती राहती कुठं? आजपासून काही दिवस ते त्यांच्या फार्म हाऊस वरती गेले. तसा सुनसान एरिया आहे तो. याच संधीचा फायदा घेऊन आपल्याला यशला संपून टाकायला पाहिजे. ॲज अ कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो, किंग बॉसने याच्या आधी खूप लोकांचा काटा काढलाय, पण ही केस जरा वेगळी आहे. म्हणजे हलगी पण वाजली पाहिजे आणि काठी पण नाही मोडली पाहिजे. असं तुम्हाला सगळं प्रकरण हँडल करावं लागणार. म्हणूनच तुम्हाला खास करून बोलवलंय. ही एक प्रेतात्मा आहे.